समितीचा, रक्त संघर्ष समितीचा आपण या ठिकाणी आजच्या दिवशी 2 कार्यक्रम घेतो। एक तर आपल्या देशाचे नौजवान सैनिक अधिकारी आजच्या दिवशी त्यांचे बळी गेलेले आहेत, ते शहीद झालेले आहेत, त्यांचे बळी घेतलेले आहे, ते शहीद झालेले आहे देशासाठी, आपल्या राज्यासाठी। त्यांना आपण पहिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ते संविधान दिन आज आपण 26 नोव्हेंबर 1949 ला दिलेला आहे आपल्याला। 1949 ला संविधान तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत संविधान लिहिण्यासाठी, त्यांचे मसुदा तयार करण्यासाठी जी कमिटी होती, त्या कमिटीतून कुणी मेट झाले, कुणी सोडून गेले, कुणी आजारी झाले, परंतु माझ्या बाबासाहेबांनी शेवटपर्यंत संविधान पूर्ण केल्याशिवाय गपचूप बसले नाही आणि संविधान पूर्ण करून 26 जानेवारीला प्रजेच्या हातात आणि की प्रजासत्ताक दिनी आपल्या या देशाला प्रजेच्या हातात सत्ता दिलेली आहे। आपले रोहिदास दादा आहेत, तुम्ही काम त्यांचं करत आहेत, चांगली गोष्ट आहे, पण सांभाळून काम करा। कारण विरोधक आहेत, जे विरोधक आहेत आपल्या पाठीमागं फक्त नजर ठेवून आहे। तुम्ही काय करताय, कुठे काय हालचाल करताय, तरी सुद्धा त्याला रोहिदास दादा खंबीर आहेत तुमचे संरक्षण करायला। तुम्हाला कुठल्या विरोधकाची काय फरक पडणार नाही। आजच आम्ही एकता नगरला दादा, आज आमचे उमेदवार टिकले घरात संघर्ष समितीचे 4 ओबीसी वाला, जनरल महिला, जनरल ज्येष्ठ। त्या ठिकाणी विरोधकांनी आज एक असंच पेड न्यूज वाल्याला बोलवलं आणि त्या ठिकाणी न्यूज टाकली की खाजा मिया पटेल पैसे घेऊन झोपड्या पक्के करून देतो। खाजा मिया पटेल 20,000 रुपये पाण्यासाठी घेतो। खाजा मिया पटेल 9,500 रुपये घेऊन लाईट मीटर बसवतो। अरे भाऊ, एवढे दिवस का तू झोपला होता का? खाजा मिया पटेल घरात संघर्ष समितीच्या माध्यमातून, रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या गोरगरीब झोपड्यांच्या संरक्षणासाठी आम्हीच्या पुढाकार घेतलेला माणूस आहे। आणि त्यांच्यावर पेड न्यूज वाला पत्रकार काही न विचारता, अरे कमीत कमी तुम्ही त्यांची बाजू मांडली, ऐकून घेतली, तर माझी सुद्धा बाजू मांडून ऐकून घ्यायला पाहिजे होतं। पण तसं न करता डायरेक्ट चॅनलवर, युट्यूबच्या, मला काय फरक पडत नाही, माझा प्रचार होतोय, आम्ही त्याला घाबरत नाही। कारण आता हे असंच चालणार। मी सुनंदा ताईला पण बोललो, सुनंदा ताई सांभाळून करा, परंतु तुमच्या पाठीशी रोहिदास दादा आहे, तुम्हाला कोण काय करणार नाही, तुमच्यावर लक्ष त्यांचं असणार आहे। तुम्ही रोहिदास दादांना चांगल्या प्रकारे मतदान करा आणि त्यांना निवडून आणा। मग ही ट्रेन जी आपल्या अंगावर पलटी होणारी ट्रेन आहे, ती आपल्या अंगावर पलटी होणार नाही। तुम्हाला कुठेतरी रोहिदास दादा तुमचं सर्वे करून SRAच्या माध्यमातून तुम्हाला घर मिळवून देतील, एवढं मला गॅरंटी आहे। मी बोलायला कडू आहे, एखाद्याला कडू लागतो साहेब, परंतु मी सत्य बोलतो। मी काय बोलतो? सत्य बोलतो। कारण आमची गोरगरीब झोपडीधारक आहे इथं त्या दादा, हा वाट फार मोठा पडायला नाही पाहिजे। कारण आपण हत्ती हो, हत्तीसारखं पुढे चालायचंय, कुत्र्या पाठीमाग भुकत असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही। एवढंच बोलतो आजच्या दिनी आणि मी माझे 2 शब्द संपवतो।